त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावात घराघरात जाऊन पैसे लोक स्वीकारत नसताना खऱ्या अर्थानं फेकून दिलेत, आतमध्ये दिले घरामध्ये. आणि हे सगळं वास्तव आहे. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला हे सगळं वास्तव सांगितलं आहे. हे जर पैशाचं वाटप झालं नसतं शेवटच्या 2 दिवसात तर मी 100% 25,000च्या मताधिक्याने निवडून आलो असतो. ते 40,000चं लीड तोडून मी 1,500च्या मताने या ठिकाणी त्याच्या विरोधात विजयी झालो. याचा अर्थ त्यांच्या विरुद्ध पूर्णपणे लाट होती, पूर्णपणे विरुद्ध लाट होती. विखे घराण्यावर घराणेशाहीची टीका केली त्याच माणसानं आपण स्वतः खासदार झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला उमेदवारी दिली. हे आमच्या याच मतदारसंघातल्या कुठल्याही माणसाला मान्य खऱ्या अर्थानं नव्हतं. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल जाहीर झाले. यातच नगर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघ हे अत्यंत चर्चेत राहिले. संगमनेर नेवासानंतर जो कुठला मतदारसंघ अत्यंत चर्चेत राहिला तो म्हणजे पारनेर मतदारसंघ. पारनेरचे नवनिर्वाचित आमदार काशीनाथ दाते सर आपल्या सोबत आहेत. सर, सर्वप्रथम लेट्स अप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण अत्यंत रोमांचक असा विजय मिळवला, काय सांगाल? विजय हा रोमांचक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु विजय हा 100% माझा होताच. मी त्याच तयारीने त्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेलो होतो. 12-13 दिवसाचा अवधी मला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मिळाला, परंतु मला माझ्या संपूर्ण मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर विश्वास होता. आणि विशेषतः मला ज्या नेतृत्वानं उमेदवारी दिली त्या आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि खऱ्या अर्थानं नगर जिल्ह्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं माझ्यावर विश्वास टाकला होता. आणि मला 100% खात्री होती की विशेषतः नगर तालुक्यातल्या 43 गावांच्या मध्ये माझी सगळ्या कार्यकर्त्यांची समक्ष भेट सुद्धा नाही. सगळ्यांची एकच दौरा माझा या ठिकाणी झाला. परत मी गावामध्ये कुठल्याही गेलो नाही. तरी देखील इथल्या कार्यकर्त्यांनी कर्डिले साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या आदेशावर या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मला या 43 गावांच्या मध्ये झालं आणि चांगल्या पद्धतीचा लीड 43 गावातून मिळाला. आणि खरे विजयाचे शिल्पकार ही नगर तालुक्यातली माझी 43 गावं आहेत. मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन. सर, पहिल्यांदाच आमदारकी लढवली आणि डायरेक्टली विजयाचा गुलाल उधळला. किती शाश्वती होती एकंदरीत हे निकाल जो बघितला. राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली होती पारनेर विधानसभा मतदारसंघ. तर कशा पद्धतीने एकंदरीत तुम्ही या ठिकाणी विजय मिळवला? मला विजयाची पहिल्या दिवसापासून खात्री होती. आणि तुम्ही निकालाचं जर सगळं निकालपत्र जर पाहिलं तर सुरुवातीला मी ज्या पद्धतीने लीडवर राहिलो, मला मागे पुढे कुठंच झालं नाही. फक्त माझ्या लीडमध्ये आकडा कमी होत गेला. हा लीड माझा जवळपास 15 ते 20,000 25,000पर्यंतचा राहील अशी मला 100% खात्री होती. परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये समोरच्या उमेदवारानं अतिशय मोठा उत्पात केला. फार मोठ्या प्रमाणात पैसा आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये आणि विशेषतः बाकीच्या घरांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर खरं म्हणजे त्यांनी केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावात घराघरात जाऊन पैसे लोक स्वीकारत नसताना खऱ्या अर्थानं फेकून दिलेत, आतमध्ये दिले घरामध्ये. आणि हे सगळं वास्तव आहे. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला हे सगळं वास्तव सांगितलं आहे. आणि त्याच्यामुळं माझा लीड 25,000च्या ऐवजी खाली आला. नाहीतर हे जर पैशाचं वाटप झालं नसतं शेवटच्या 2 दिवसात तर मी 100% 25,000च्या मताधिक्याने निवडून आलो असतो. एकंदरीत बघितलं तर आपण पारनेरला लंकेंचा बालेकिल्ला समजला जातो. एक जायंट किलर म्हणून तुमच्याकडे बघितला तर लंकेंचा बालेकिल्ला भेदून तुम्ही विजयाला गवसणी घातलेली आहे. कशा पद्धतीने यश मिळवता आलं? मी बालेकिल्ला वगैरे काहीच म्हणणार नाही. तुम्ही मीडियावाल्यांनी खरं म्हणजे तो बालेकिल्ला बनवलेला आहे. मीडियावाल्यांनी जास्त सपोर्ट त्यांना सगळ्यांनीच केला आणि त्या सपोर्टच्या माध्यमातून त्यांनी जी प्रसिद्धी मिळवली त्याच्यातून लोकांना असं वाटलं की हा खऱ्या अर्थाने यांचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला मुळीच राहिला नाही. 38,000चं मताधिक्य त्याला जे लोकसभेमध्ये पडलं त्याचं सुद्धा कारण वेगळं आहे. मी मगाच भाषणामध्ये सांगितलं की काही नेरेटिव्ह निर्माण करण्यामध्ये किंवा लोकांच्यात पसरवण्यामध्ये विरोधी पक्ष नेते हे यशस्वी झाले आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून खरं म्हणजे सुजयदादांच्या विरोधात त्याला 38,000चं लीड पडलं. नाही तर तो त्याच ठिकाणी पराभूत झालेला असता. परंतु ते 38-40,000चं लीड तोडून मी 1,500च्या मताने या ठिकाणी त्याच्या विरोधात विजयी झालो. याचा अर्थ त्यांच्या विरुद्ध पूर्णपणे लाट होती, पूर्णपणे विरुद्ध लाट होती. अजिबात बालेकिल्ला वगैरे ही संकल्पना कोणाच्याही मनामध्ये नव्हती. परंतु एक थोडंसं भावनिक नंतर केलं गेलं. तालुक्यातला माणूस आहे, तालुक्यातला मनुष्य पहिल्यांदाच खासदार होतो अशा पद्धतीने थोडंसं लोकांच्या मध्ये भासवलं गेलं. काही लोक भावनेच्या बळी जाऊन त्यांनी मतदान केलं.
नाही तर बालेकिल्ला वगैरे हा काहीच नाही. पण खासदार निलेश लंके यांच्या पत्नीला ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली, कुठेतरी असं वाटत होतं की राणी लंके यांचा एक सहजासहजी विजय होईल आणि तुम्हाला ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली ती अत्यंत कमी दिवसांमध्ये मिळाली, त्यामुळे प्रचाराला कुठेतरी वेळ कमी मिळाला. तर कशा पद्धतीने मतांचं गणित किंवा जनसंपर्क कशा पद्धतीने मिळवता आला? मतदारसंघामध्ये मला पूर्णपणे खात्री होती की ज्या माणसाने 6 महिन्यापूर्वी विखे घराण्यावर घराणेशाहीची टीका केली त्याच माणसानं आपण स्वतः खासदार झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला उमेदवारी दिली. हे आमच्यात याच मतदारसंघातल्या कुठल्याही माणसाला मान्य खऱ्या अर्थानं नव्हतं. हे त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं होतं आणि म्हणून मला त्या बाबतीमध्ये अजिबात काही शंका नव्हती आणि म्हणून पहिल्या दिवसापासून मी जरी उमेदवारी लेट मिळाली तरी देखील मी पहिल्या दिवसापासून त्याच आत्मविश्वासानं जनतेच्या समोर गेलो आणि जनतेनं माझ्या आत्मविश्वासाला खऱ्या अर्थानं साथ दिली. त्याच्यामुळे त्याच्यात वावगा असं काही नाही. ते लोकसभेलाच निवडून न येण्यासारखी परिस्थिती होती, परंतु फक्त काही अपर्याय कारणामुळे ते लोकसभेला झालं. ते विधानसभेत मुळीच होणार नव्हतं. एवढी सुज्ञ जनता आमच्या या मतदारसंघातली आहे. एकंदरीत ते घराण्याशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तर त्यांनी घरातच उमेदवारी मागून घेतली, त्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांचा देखील गट नाराज झालेला होता आणि शिवसैनिकांचा देखील बालेकिल्ला मानला जातो. तर कुठेतरी त्याचा फटका त्यांना बसला असं वाटतं. मी शिवसेनेमध्ये 15 वर्ष काम केलं होतं. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे अगदी शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर पठारेंपासून सगळा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो माझ्याशी सुद्धा अटॅचमेंट त्यांची होती. सभापती पदाच्या काळामध्ये मी शिवसेनेतच होतो. त्या काळामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर मी तालुक्यामध्ये त्यांच्या गावात प्रत्येकाच्या गावामध्ये फार मोठी विकास कामं केली होती आणि त्याच्यामुळे निश्चितच सगळे शिवसैनिक त्यांना जर कदाचित उमेदवारी मिळाली असती तर कदाचित ते पक्षाबरोबर राहिले असते. मला 100% खात्री होती की जर शिवसेनेला डावललं तर फार अगदी तालुका प्रमुखापासून सगळे शिवसैनिक हे माझं काम करणार आहे 100% मला खात्री होती. शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जातो नगर जिल्हा, तर कुठेतरी पारनेरमध्ये अजितदादांचा फॅक्टर कशा पद्धतीने चालला गेला? अजितदादांचा बालेकिल्ल्यानंतर पवार साहेबांनी अजितदादा एकत्रच काम करत होते आणि एकत्र काम करत असताना शरद पवारांचा बालेकिल्ला असं म्हटलं जात होतं, परंतु आज त्यांच्या दोघांमध्ये दुही झालेली आहे. दुही झाल्यानंतर आज अजित पवारांचं नेतृत्व जे आहे ते उद्या भविष्यामध्ये हे नेतृत्व आपल्याला अनेक वर्ष अति चांगल्या पद्धतीत साथ या नेतृत्वाची राहणार आहे. अशा पद्धतीचा लोकांच्या मध्ये एका चांगल्या पद्धतीचा समज झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट अजितदादा निर्णय घेण्यामध्ये खमके आहेत. ते खमकेपणाने निर्णय घेतात. निर्णयांची धरसोड त्यांची नसते. एकदा घेतलेला निर्णय ते तडीच नेतात आणि एकदा केलेला वादा ते शेवटाला नेतात आणि म्हणून त्यांच्यावर एक वेगळ्या प्रकारचा विश्वास हा जनतेचा निर्माण झालेला आहे. एक महायुतीला आपण बघितलं तर लाडक्या बहिणींनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. समोरील उमेदवारही ताई होत्या, तर मग कुठे लाडक्या बहिणींची साथ खरं भावाला मिळाली असं वाटतं का? 100% या मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणींची अतिशय चांगल्या पद्धती या मतदारसंघात नाही अख्ख्या महाराष्ट्रातच आज 232 वर जर महायुती गेली असेल ना तर कंप्लीट पूर्णपणे ह्या महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना असेल, वीज बिलाची माफी असेल, दुधाला 7 रुपयाचं अनुदान असेल, पीक विमा 1 रुपयातला पीक विमा असेल, महिलांना दिलेली एसटीची सवलत असेल, मुलींच्या शिक्षणासाठी मोफत शिक्षणाचा जो निर्णय घेतला तो निर्णय असेल, असे कितीतरी निर्णय सांगेल मी. हे सगळे निर्णय अतिशय जनताभिमुख असल्यामुळं जनतेनं पूर्णपणे महायुतीवर विश्वास टाकला आणि त्याचीच प्रणिती म्हणून विरोधकांना विरोधी पक्ष नेते बनणे इतके देखील त्यांना संख्या त्यांची गाठू शकले नाहीत. महायुतीनं उलट पूर्ण स्पष्टपणे 3/4 बहुमतापर्यंत वाटचाल केलेली आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो की पारनेरकरांनी सत्ता बदल केलेली आहे आणि मोठ्या विश्वासाने तुम्हाला निवडून दिलं, तर एकंदरीत येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये तुमचं विकासाचं विजन काय असणार आहे? कोणते नवीन प्रकल्प तुमच्या समोर असणार आहेत? कोणते चॅलेंजेस असणार आहेत? मी विकासाचं विजन घेऊनच निवडणूक लढवली आहे. त्याच्यामुळे विकासाचे जे काही प्रश्न आहेत ते माझ्या नजरेसमोर आहेत. मी गेली 40 वर्ष राजकारणामध्ये आहे. कोणत्या भागात कोणत्या कामाची गरज आहे, कुठे जलसंधारणाच्या कामाची गरज आहे, कुठे रस्त्यांच्या कामाची गरज आहे, कोणते रस्ते आज अपग्रेडेशन केले पाहिजे, कोणता रस्ता जिल्हा परिषद लेवलचा तो राज्य लेवलला नेऊन ठेवला पाहिजे, राज्य लेवलचा रस्ता असेल तो केंद्र लेवलला नेऊन ठेवला पाहिजे, या सगळ्यांचा आराखडा माझ्या डोळ्यासमोर आहे. जे प्रलंबित काही पठार भागाच्या पाटपाण्याचे प्रश्न असतील किंवा इकडं साखळाईचा विषय असेल, हे जे विषय आहेत हे सुद्धा मला पूर्णपणे माहिती आहेत आणि म्हणून या सगळ्या विषयांच्या मध्ये मी निश्चितपणे या 5 वर्षाच्या काळामध्ये लक्ष घालणार आहे. त्याच्यातले जास्तीत जास्त त्याची सोडवणूक कशी करता येईल त्या पद्धतीनं महायुतीच्या सर्व आमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे. आता खासदार निलेश लंके आहेत, त्यांच्याच पत्नीचा तुम्ही पराभव केलेला आहे. मात्र आता ज्यावेळेस विकास निधीवरून कुठेतरी रस्सीखेच होईल, तर हे गणित कसे जुळवून येणार आता खासदार आणि आमदार? विकास निधीवरून रस्सीखेच होण्याचा काही विषयच येत नाही, प्रश्नच येत नाही. ते खासदार केंद्रामध्ये आहेत, मी आमदार राज्यामध्ये आहे
राज्याचा आणि ते विरोधी पक्षाचे खासदार आहेत. शेवटी त्यांना कुठला निधी मागायचा असेल तर आज तुम्ही वर्तमानपत्रामध्ये किंवा कुठेतरी मीडियावर तुम्ही पाहताय ते कुठे जाऊन भेटतायत. एक तर मोदी साहेबांना जाऊन भेटतात, एक तर शहा साहेबांना जाऊन भेटतात, नाही तर गडकरी साहेबांना जाऊन भेटतात. तुम्ही पाहिले असतील फोटो. शेवटी त्यांच्याकडेच काम मागायला ते जाणार आहेत. आणि शेवटी आमच्या पक्षाचे महायुतीचे जे नेते आहेत ते शेवटी कोणाला झुकतं माप द्यायचं तिथे काही एवढे वेळे नाहीत, त्यांना सगळं कळतंय. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून जे काही विकासाची कामं त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा श्रेयवाद होण्याचं कारण नाही. श्रेयवाद करण्याची त्यांची पहिली जुनी सवय आहे, पण ती मी आता माझ्या कालावधीमध्ये अजिबात चालू देणार नाही. मी माझी कामं, मी आणलेली कामं ही श्रेय मीच घेणार, माझ्या जनतेला श्रेय देणार, दुसरं कोणाला ते श्रेय देणार नाही. नक्कीच सर, आपण बघितलं तर कुठलाही बालेकिल्ला वगैरे नाही. जेव्हा जनता निवडणूक हातात घेते त्यावेळेस निकाल हा बदललेला असतो, असं ठाम मत काशीनाथ दाते सर यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहमदनगर. चला, धन्यवाद.